बऱ्याच दिवसानंतर सगळ्या आपल्या पत्रकारांची गाठभेट होते आणि अतिशय कमी वेळात आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। दहीहंडी 19 ऑगस्टला आहे। दरवर्षी दहीहंडीच्या 3-4 दिवस अगोदर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचो आणि बक्षिसाची रक्कम आणि दहीहंडीच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्या समोर आणायचो। परंतु ह्या वर्षी जाणीवपूर्वक 17 दिवस अगोदर प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतोय की 2 वर्ष मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनामुळे कुठलेही हिंदूंचे सण उत्सव आपल्याला करता आले नाही। ह्या उत्सवांपेक्षा आपण कोरोनाकडे जास्त लक्ष दिलं आणि प्रामुख्यानं ही सगळी गोविंदा पथकाची जी मंडळी होती ती कोरोनाच्या जे पेशंट्स होते किंवा जे काही त्यांचे नातेवाईक होते त्यांना मदत करण्यामध्ये लागले होते। त्यामुळे दहीहंडीचं सोडा पण इतर अनेक उत्सव होऊ शकले नाही। ह्या वर्षी सगळे दहीहंडी उत्सव असू द्या, गणेशोत्सव असू द्या किंवा इतर सगळे उत्सव हे निर्बंध मुक्त राज्य शासनाने केले आणि त्याचबरोबर मी दिलेल्या विनंतीला मान देऊन राज्याचे मुख्यमंत्री ठाणेकर श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहीहंडीची सुट्टी सार्वजनिक केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं सगळ्या समन्वय समितीच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। कारण दहीहंडीची सुट्टी 1-2 दिवस अगोदर जाहीर व्हायची, परंतु जी गोविंदा पथकं सराव करायची त्यांना त्या दिवशी सुट्टीची कल्पना नसायची। कारण बहुतांश गोविंदा हे नोकरदार क्षेत्रामध्ये काम करत असल्या कारणानं सुट्टी नसताना सुद्धा त्यांना कठीण जायचं सराव करणं किंवा त्या दिवशी त्या उत्सवामध्ये सहभागी होणं। परंतु तब्बल 20-22 दिवस अगोदर ही सुट्टी जाहीर झाल्यामुळे त्यांनाही आता निश्चित ती सुट्टी आहे असं कळलेलं असल्यामुळे त्यांनाही सराव करायला अतिशय इझी जाणार आहे। प्रामुख्याने ह्या वर्षीचा उत्सव जो आहे तो ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खरं तर या दहीहंडीची मुहूर्तमेढ ठाणे शहरामध्ये सर्वप्रथम रचली आणि टेंभी नाक्यावर मुंबईच नव्हे तर आसपासच्या सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या शहरातून गोविंदा पथकं टेंभी नाक्यावर आदरणीय दिघे साहेबांच्या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी व्हायचे आणि काही ना काही बक्षिसाची रक्कम घेऊन ते त्या ठिकाणावर जायचे। आज दिघे साहेबांना जाऊन 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु त्यांची जी उत्सवाची परंपरा आहे, दहीहंडी उत्सव असू द्या, नवरात्रोत्सव असू द्या की इतर अनेक संकल्प असू द्या, ते पूर्णत्वास नेण्याचं काम त्यांचे अनुयायी आणि पट्टशिष्य असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत। आज ठाणेकरांच्या दृष्टीनं खरं तर हा सुवर्णक्षण म्हणावा लागेल की एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी दहीहंडीची सुट्टी जाहीर केली। सगळ्या धर्मीय जे काही उत्सव होते त्या उत्सवांवर जे निर्बंध घातले गेले होते शासनाच्या माध्यमातून ते सगळे निर्बंध उठवले आणि आता आमचं सरकार शिवसेना भाजप युतीचं आल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर दहीहंडीचा हा पहिला मोठा उत्सव ज्यात प्रामुख्याने सगळी तरुण मंडळी सहभागी होत असतात। गेल्या 2 वर्षापासून हा दहीहंडीचा उत्सव नसल्या कारणानं सगळे बिचारे आमचे तरुण जे गोविंदा होते तो थोडेसे नाराज झाले होते, परंतु ह्या वर्षी त्यांच्या उत्साहामध्ये भर घालण्यासाठी या राज्यातील प्रामुख्याने मुंबई ठाण्यातील आयोजकांनी पूर्णपणे या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त दहीहंडीचं आयोजन करावं हे सांगण्यासाठी आणि हे आवाहन करण्यासाठी मी प्रेस कॉन्फरन्स आधीपासून घेतलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त आयोजक पुढे होतील आणि 19 तारखेच्या ह्या दहीहंडीचं आयोजन केल्यामुळे सगळ्या गोविंदांना जो उत्साह त्यांचा आहे
त्या उत्साहामध्ये अधिक भर पडेल आणि मला खात्री आहे की निश्चितपणे आमच्या ह्या विनंतीला मान देऊन अनेक आयोजक पुढे येतील. ठाण्यात तर ही गोविंदाची पंढरी आहे आणि त्या पंढरीमध्ये अनेक मोठमोठ्या दहीहंडी आयोजक असतात. त्यांनाही मी आवाहन करेन आणि ह्या उत्सव अजून द्विगुणित करावा अशी त्यांना ह्या माध्यमातून माझी विनंती राहील. हा झाला एक भाग. परंतु स्वतः एकनाथ शिंदे, मी स्वतः किंवा आमचे रवींद्र फाटक आहेत, आम्ही सगळे लहानपणचे सगळे गोविंद आणि लहानपणी राजकारणामध्ये किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही नसताना सुद्धा शालेय जीवनापासून सगळ्या गोविंद पथकांबरोबर आम्ही जायचो आणि थरावर थर रचत आम्ही इथपर्यंत आज पोहोचलो. त्यामुळे ह्या गोविंदांच्या सगळ्या गोष्टींची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षापासून एक मतप्रवाह ह्या सगळ्या गोविंदांचा होता की दहीहंडीचा हा जो उत्सव आहे तो उत्सव क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश व्हावा. राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे साहेब असताना आमदार म्हणून मी शिंदे साहेब आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि त्यांना विनंती करायचो. त्यांनी त्यातील काही विनंती आमची मान्यही केली होती आणि तशा पद्धतीनं समन्वय समितीशी संपर्क साधून त्यांनी क्रीडा प्रकारामध्ये समावेश करण्याचं आश्वासन दिलं होतं. किंबहुना त्यांच्या अधिकाऱ्यांनी ती तयारी सुद्धा सुरुवात केली होती. परंतु नंतर ते सरकार गेलं, दुसरं सरकार आलं, नंतर कोरोनाचा कार्यकाळ आला, त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा मागे राहिल्या. परंतु आता शिंदे साहेबांचं सरकार भाजप युतीचं सरकार आलेलं आहे आणि सर्व जाणकार मंडळीच त्या सरकारमध्ये असल्या कारणानं एक गोविंद ह्या राज्याचा मुख्यमंत्री असल्या कारणानं गोविंदांची गेल्या अनेक वर्षापासूनची जी मागणी आहे की दहीहंडीचा हा उत्सव क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश करावा. मला खात्री आहे की ह्या दहीहंडीच्या उत्सवापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दहीहंडीचं क्रीडा प्रकारामध्ये समावेश करून पुढल्या वर्षी म्हणजे पुढल्या दहीहंडीच्या पूर्वी त्याच्या स्पर्धा घेतील. ज्या पद्धतीनं कबड्डीच्या आणि खो खोच्या किंवा इतर त्या मैदानी खेळाच्या स्पर्धा होत असतात तशाच पद्धतीच्या स्पर्धा या राज्य शासनाच्या क्रीडा खात्याच्या अंतर्गत ह्या सुद्धा स्पर्धा होतील आणि पुढल्या 15 दिवसामध्ये ह्या क्रीडा प्रकारामध्ये समावेश करण्याचा जो अंतिम निर्णय तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील याची मला खात्री आहे. आणि निश्चितपणे एक गोविंदा ह्या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यामुळे सगळ्या गोविंदांना सुद्धा सगळ्या आमच्या तरुण मंडळींना सुद्धा त्याचा एक अभिमान आहे. स्पेनमध्ये हा क्रीडा प्रकार आहे आणि स्पेनचे तुम्ही बघितलेले आहेत की सगळे जे तरुणी असतात ते पूर्ण जगामध्ये ह्या आपला क्रीडा प्रकार घेऊन ते मनोरंजन असण्याचा क्रीडा प्रकार त्यांच्यामध्ये म्हणला जातो ते घेऊन जातात आणि त्याला जागतिक स्तरावर सुद्धा मान्यता मिळालेली आहे. तशीच हा मराठमोळा क्रीडा प्रकार ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत निर्माण झालेला आहे तो क्रीडा प्रकार सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जावा अशी आमची इच्छा आहे आणि तो कानाकोपऱ्यात जाऊ शकतो ज्यावेळेस क्रीडा प्रकारामध्ये याचा समावेश केल्यानंतर. पुढील 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री हा निर्णय घेतील तशी मागणी सगळ्या समन्वय समितीच्या वतीने आम्ही त्यांना करणार आहोत आणि त्याची मला खात्री आहे की आमची मागणी ही मान्य होतील. आणि क्रीडा प्रकारामध्ये समावेश झाल्यामुळे जे तरुण प्रामुख्यानं मराठमोळे तरुण आहेत त्या तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. जसं क्रीडा क्षेत्रातील काही नामवंत क्रीडापटूंना 5% नोकरीमध्ये आरक्षण असतं तशा प्रकारचं ते आरक्षण सुद्धा या क्रीडापटूंना मिळेल जे गोविंदा सराव करत असतात आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेतील त्यांना. त्यामुळे नोकरीची सुद्धा संधी ह्या दहीहंडीच्या क्रीडा प्रकारामध्ये समावेश झाल्यामुळे ती मिळेल. अजूनही काही गोष्टी आहेत त्या गोष्टींना सुद्धा मान्यता निश्चितपणे आमचं सरकार देईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या 2 वर्ष दहीहंडीचा उत्सव नसल्या कारणानं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दहीहंडीची ही जी रक्कम हे सगळे गोविंदा पथक जमा करत असतात. प्रत्येक गोविंदा मंडळ काही लोकांचा फार गैरसमज असतो की ही सगळी गोविंदाची पथकं जातात दहीहंडीच्या ठिकाणी मनोरंजन असतात आणि ती काही बक्षिसाची रक्कम मिळते त्या बक्षिसाच्या रकमेतून हे लोक काही पार्ट्या करतात किंवा काही वेगळी कामं करत असतात असा गैरसमज सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आहे. तो कृपया गैरसमज त्यांनी दूर करावा.
एकूण एक पैशाचा हिशोब ह्या सगळ्या गोविंदा पथकांकडे असतो. कारण 100 ते 150 ते 200 500 सुद्धा गोविंदा असतात काही मोठमोठ्या मंडळांची. त्यामुळे हे जे पैसे एकत्रितपणे जमा केले जातात त्या पैशाचा विनियोग कधी ॲम्ब्युलन्स घेतली जातो, काही मंडळांच्या माध्यमातून पूजेचा कार्यक्रम घेतला जातो, काही मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सव केलं जातं. एखाद्या आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्याचे नातेवाईक किंवा आई वडील किंवा इतर काही ज्येष्ठ लोक असतील त्या ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर किंवा इतर काही कार्यक्रम राबवले जातात. त्यामुळे ह्या पैशाचा विनियोग ह्या सत्कार म्हणजे चांगल्याच कामांसाठी वापरला जातो आणि एकूण एक पैशाचा हिशोब ह्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे असतो. त्यामुळे 2 वर्ष हे पैसे जमा झालेले नसल्यामुळे आणि कुठलीही देणगी मिळाली नसल्यामुळे अनेक मंडळ ही फार मागे पडलेली आहेत ह्या अशा समाजसेवेच्या कामामध्ये. म्हणून मी आयोजकांना विनंती करतोय आपल्या माध्यमातून की जास्तीत जास्त दहीहंडीचं आयोजन करावं, जेणेकरून ह्या सगळ्या मंडळांना आपला काही ना काही हातभार लागेल. आम्ही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं या वर्षी हिंदुत्वाची ही दहीहंडी फार मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये साजरी करतो. परंतु ही साजरी करत असताना माननीय न्यायालयाने जी नियमावली घालून दिलेली आहे, राज्य शासनाने काही नियमावली प्रसिद्ध केलेली आहे, त्यामुळे त्याचं तंतोतंत पालन करून आम्ही ह्या दहीहंडी आयोजन करणार आहोत. परंतु एक गोष्ट मात्र आम्ही निश्चित केलेली आहे की 9 थरांचा जागतिक जो विक्रम आहे तो विक्रम आमच्याच संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वर्तकनगरच्या मंडळाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये गोरेगावच्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकानं तो विक्रम मोडला होता आणि तो विक्रम नवीन प्रस्थापित केला होता. त्या विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला ह्या वर्षी तब्बल 21 लाख रुपयाचं पारितोषिक आम्ही जाहीर करतोय, जेणेकरून आजपर्यंत एवढं एकाच मंडळाला 21 लाख रुपयाचं पारितोषिक कोणी जाहीर केलेलं नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला आम्ही 5 थर असणाऱ्या, 6 थर असणाऱ्या, 7 थर किंवा 8 थर असणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला आम्ही बक्षिसाची रक्कम देणार आहोत. त्यामुळे येणारा कुठलाही गोविंदा पथक हे परत जाणार नाही. रोख रक्कम व मानचिन्ह सन्मान चिन्ह देऊन ह्या सगळ्या गोविंदा पथकाचं आम्ही स्वागत करणार आहोत. परंतु हे सगळं करताना सगळ्या नियमावली जी आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन ह्या गोविंदा पथकानं करावं अशी त्यांना आम्ही आवाहन करतोय. प्रत्येक मंडळाला गोविंदा अपघात विमा असणे आम्ही आवश्यक ठेवलेलं आहे. प्रत्येक गोविंदा पथकाने आयोजकांकडे आपली नोंदणी करणे आवश्यक केलेलं आहे. महिला गोविंदा पथक जे येतील त्यांना नोंदणी न करताना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. येणार प्रत्येक गोविंदा मंडळ जी आहे ते आपल्या पद्धतीनं थर लावत असतात, परंतु आमच्या सूचनेनुसारच त्यांनी थर लावायचे. 14 वर्षाखालील मुलांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही किंवा 14 वर्षाचा असल्याचा त्यांना पुरावा सादर करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोविंदा पथकानं बक्षिसाच्या रकमेकडे न बघता आपली जी सराव करत असताना आपण जेवढे थर लावतो तेवढे तर त्यांनी लावायला पाहिजे. प्रत्येक गोविंदा पथकानं हेल्मेट, लाईफ जॅकेट वापरणं गरजेचं आहे. आम्ही तर त्यांना देणारच आहोत, परंतु त्यांनी सुद्धा वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारे अपघात होणार नाही. प्रत्येक गोविंदा पथकाला सन्मान चिन्ह आणि बक्षीस देण्यात येणार आहे. किंवा अनेक जे नियमावली मंडळाच्या वतीनं केली जाते ती नियमावलीचं पालन प्रत्येक गोविंदा पथकाला करावं लागणार आहे. मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून परत एकदा सगळ्या आयोजकांना नम्र विनंती करतो की आपण जल्लोषामध्ये ह्या वर्षीचा गोविंदाचा जो उत्सव हिंदुत्वाचा हा पहिला उत्सव आहे. एकच तत्व हिंदुत्व ह्या प्रेरणेनं एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शिवसेना भाजप युतीच्या सरकारमधलं हे पहिलं मोठं असं आयोजन आहे. त्यामुळे या आयोजनाचा सगळ्यांना फायदा घ्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. चित्रपट क्षेत्रातील नामवंत लोक तर असणारच आहे, परंतु मुख्यमंत्री ठाण्याचेच असल्या कारणाने ते तर ठाण्यामध्ये टीव्ही नाक्यावर असणारच. तरी सुद्धा आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की ठाण्यातली जी काही आमच्यासह
गोविंदा आयोजक आहेत त्या प्रत्येक आयोजनाच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी हजेरी लावावी। त्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला तर मंत्री महोदयांनी सुद्धा जे विस्तारामधले मंत्री असतील त्यांनी सुद्धा हजेरी लावावी। पण चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार ह्या नावं मी कोणाची घेणार नाहीये, परंतु चित्रपट क्षेत्रातील नामवंत लोक सुद्धा आमच्या आयोजनामध्ये सहभागी होणार आहेत। नाही नाही, नवीन बोलणार ना, जे नवीन विक्रम प्रस्थापित करतील। जुना जो विक्रम आहे तो विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या नवीन गोविंदा पथकाला 21 लाखाचं बक्षीस, हे बक्षीस आजपर्यंत कोणी दिलेलं नाही, आमच्यातर्फे देण्यात येईल। तो विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला, तो विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला नाही, ह्या देशामध्ये किंवा ह्या राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाच्या कार्यकाळानंतरचा हा पहिला सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि हिंदूंचा हा सण आहे, मराठमोळा महाराष्ट्रीयन लोकांचा हा सण आहे। त्यामुळे एकच तत्व हिंदुत्वाच्या माध्यमातून ही संकल्पना आम्ही राबवतो। तुम्हाला जे समजायचं ते समजा। नाही, सर्वप्रथम सुरक्षिततेचे सगळे नियम आणि माननीय न्यायालयाने जी काही नियमावली घालून दिलेली आहे, माननीय न्यायालयाबरोबरच सरकारने सुद्धा काही नियमावली प्रसिद्ध केलेली, त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून हा उत्सव साजरा केला जाईल। आमच्या मंडळाच्या वतीने सुद्धा विमा कवच प्रत्येक गोविंदाला मिळणार आहे, खाली मॅट अंतरली जाणार आहे। प्रत्येक गोविंदा पथकाला ज्यांच्याकडे हेल्मेट आणि लाईफ जॅकेट नसेल त्यांना हेल्मेट आणि लाईफ जॅकेट सुद्धा पुरवण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत। तरी सुद्धा अपघात होऊ नये, अपघात झाल्यास ताबडतोब ज्युपिटर हॉस्पिटल बरोबर आम्ही आमच्या पाठीमागे जे आमच्या आयोजकांबरोबर जे काही आमची सिक्युरिटी एजन्सी आहे किंवा हॉस्पिटल्स आहेत त्यांना पण आमच्या सोबतच घेतलेलं आहे। परंतु एवढ्या वर्षामध्ये आमच्याकडे कुठलाही अपघात अद्यापर्यंत झाला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा होऊ नये अशी आमची प्रांजळ इच्छा आहे। परंतु तो अपघात होऊ नये यासाठी जेवढी काही काळजी घ्यायची, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जेवढी काही काळजी घ्यायची, म्हणजे मेटल डिटेक्टर पासून सगळी यंत्रणा आम्ही कार्यरत ठेवणार आहोत। नहीं, देखिए पहले वो 6 और 10 के बीच में प्रो गोविंदा का थीम है। वो प्रो गोविंदा में 10 टीम जो रहेगी सब टीम को 50-50 हजार मिलेगा, मगर दिन भर में जो सिलेक्ट हो जाएगी उसमें, मगर दिन भर में जो भी टीम आएगी अगर 8 थर लगाएगी तो उसको 8 थर लगाने वाली टीम आएगी तो सबको 25,000 मिलेगा, मगर 50,000 उनको ही मिलेगा जो सिलेक्ट हो जाएगी और उसमें पार्टिसिपेट होगी। जो मुंबई के 7 और ठाणा के 3 गोविंदा पथक। नाही, 9 थराला 11 लाख रुपये आमचे दरवर्षी असतातच, परंतु ते विक्रम मोडणाऱ्याला सुद्धा 21 लाख रुपये। नाही, आता हे 50-50 हजार वाढवले आम्ही, कारण बऱ्याच गोविंदा पथकानं असं सांगितलं होतं की आम्हाला मग ते एकच बक्षीस मिळतं किंवा दुसरं बक्षीस, त्यामुळे आम्ही सरसकट प्रत्येक मंडळाला 50-50 हजार, म्हणजे 10 पथकांना 50-50 हजार मिळून 5 लाख झाले ते आम्ही विभागून प्रत्येकाला। म्हणजे पहिलं काय व्हायचं की फक्त थर लावून आम्ही त्याला अंतिम फेरीमध्ये प्रवेश द्यायचो, आता ते 25,000 तर मिळणारच, परंतु हे परत 50,000 मिळणार आणि प्रत्येकाला 50,000 मिळणार, म्हणजे 5 लाख ते 10 मंडळांना विभागून, म्हणजे प्रत्येकाला तसं बघायला गेलं तर 75,000 मिळते, 25 + 50 आणि पहिलं बक्षीस जे आहे 3 लाखाचं ते पण मिळणार। तुमची एक मागणी मान्य झाली आहे, सार्वजनिक सुट्टीची राष्ट्रीय सण साजरा व्हावा अशी मागणी आहे।
एक एक आता बघा राज्याचे मुख्यमंत्री ठाणेकर झालेले आहेत आणि नक्कीच हळूहळू त्यांच्याबरोबर आता ते आता मुख्यमंत्री झाल्यानंतर पाच वेळा तरी दिल्लीला जाऊन आले, त्यामुळे दिल्लीच्या सगळ्या नेत्यांशी त्यांचा आता संबंध पण चांगले झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सण व्हायला मला असं वाटतं की काही जास्त वेळ आता लागणार नाही, कारण आधी क्रीडा प्रकारामध्ये समावेश झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला त्याला पुढे ह्या गोविंदा किंवा दहीहंडीच्या उत्सवाला न्यायचंय. त्यामुळे नॅशनल लेवलला आमची तर ही इच्छा आहे की एक ना एक दिवस, भले आज नाही परंतु 2 वर्ष 5 वर्षांनी ऑलिम्पिक मध्ये सुद्धा ह्या उत्सवाचा क्रीडा प्रकाराचा समावेश व्हावा. नाही बघा, आता काही ना काही बघा, कुठले ना कुठले स्वाईन फ्लू असू द्या किंवा इतर असू द्या, ते आजार आणि काही ना काही एकच असं मंकी पॉक्स, परत कोरोना पण अजून काही संपूर्णपणे नायनाट त्याचा झालेला नाहीये. काही कोरोनाचे रुग्ण अजूनही दिसत आहेत, परंतु ह्या सगळ्या आजारावर आपण मात करून हा उत्सव साजरा करूया, परंतु परत हा आजार फैलावणार नाही ह्याची दक्षता सुद्धा आयोजकांबरोबर आयोजक म्हणून आम्ही घेणारच आहोत. परंतु आमच्या सगळ्या गोविंदा पथकांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की जास्तीत जास्त ह्या आजाराचा फैलाव होणार नाही याची दक्षता आपणही घ्या. गेल्या वर्षी तुम्ही काहीतरी ऑक्सिजन प्लांट सुरू केलं, ते ऑक्सिजन प्लांट इकडे चला खाली दाखवतो, चालू आहे खाली चला. अजून ऑक्सिजन प्लांट लोकांचे बंद झाले, फक्त प्रताप सरनाईकचे दोन्ही प्लांट चालू आहे, ठाण्याचा पण चालू आहे आणि भाईंदरचा पण चालू आहे. आणि आताच बघून घ्या खाली आणि बटन दाबून बघा चालू आहे की नाही. आम्ही जे बोलतो ते करतो, म्हणून 5-5 वेळा परत निवडून येतो. काही वर्षापूर्वी वर्षभरापूर्वी म्हणाला होता की बाबा जायला हवं त्यांच्याबरोबर, ती इच्छा कुठेतरी पूर्ण झाली. कोणाबरोबर? सरकार स्थापन झाल्यामुळे ती बरोबर. हो बरोबर, 100% इच्छा पूर्ण झाली. कारण मी पत्र दिलं होतं, कोणी ती हिंमत केली नव्हती. मी बरोबर 9 जूनला पत्र दिलं होतं. 9 जूनला पत्र दिलं होतं. नाही, मी त्या विषयावर एवढा मोठा नाहीये बोलायला. ठीक आहे, उत्साहाचा आहे, दहीहंडीचा उत्साह आहे, त्यामध्ये आदित्य ठाकरे दौरा करतात आहे, दुसरा दौरा आहे, पण सातत्याने ते शिंदे गटातल्या आमदारांना टार्गेट करतात. त्यांना म्हणतात की गद्दार हे गद्दारच असणार आहे आणि गद्दारांना गद्दारच यापुढे बोललं जाईल. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एकेकाळी सहकार्य? मी माझ्या पुढील आयुष्यामध्ये सुद्धा उद्धव साहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या परिवाराविषयी एकही शब्द बोलणार नाही. कृपया ह्याविषयी मला कुठलेही प्रश्न विचारू नये. हो, ते आता चित्रपट क्षेत्रातील काही कलावंत तर आमच्या संपर्कात असतात, त्यांचे काही एजन्सीज असतात, त्या एजन्सीच्या माध्यमातून ते संपर्क साधत असतात. त्यामुळे मी सगळ्या मनोरंजन क्षेत्रातील जे काही कलावंत, त्या कलावंतांना सुद्धा ह्या गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आपण प्राधान्य देऊ अशी विनंती किंवा आवाहन मी सगळ्या गोविंदा पथकांना करणारच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.